नागपुरात संचारबंदीमुळे एकाच दिवसात 250 कोटींचं नुकसान झालंय। धक्कादायक माहिती समोर नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेश रोकडे यांनी ही माहिती दिली आहे। संचारबंदीच्या पहिल्या दिवशी नागपुरातील 250 कोटींचा व्यापार हा प्रभावित होता। नागपूरमधील महाल, गांधीबाग, इतवारी होलसेल मार्केटमधील व्यापार ठप्प झालाय, त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। गुढीपाडवा आणि रमजानच्या तोंडावर दुकानं बंद असल्यानं व्यापारी सुद्धा त्या ठिकाणी चिंतेत आहेत। नागपूरमधील परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी, व्यापाऱ्यांनी आता सरकारकडे या संदर्भात मागणी केली आहे। मात्र नागपुरातील संचारबंदीमुळे पहिल्याच दिवशी सुमारे 250 कोटींचा व्यापार हा प्रभावित झालाय। महाल, गांधीबाग, इतवारी या भागात नागपूर शहरातील मोठ्या आणि जुन्या होलसेल बाजारपेठ आहेत। परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी आणि सणासुदीच्या तोंडावर व्यापार पुन्हा एकदा सुरळीत सुरू व्हावा असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। नागपूर सराफा असोसिएशन आणि नॅशनल जेम्स अँड ज्वेलरी काउन्सिलचे चेअरमन राजेश रोकडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। पाहूया। आपल्यासोबत या विषयावर चर्चा करण्यासाठी आहेत नागपूर सराफा असोसिएशनचे अध्यक्ष आणि नॅशनल जेम्स अँड ज्वेलरीचे चेअरमन राजेश रोकडे। सर, काय सांगाल? संचारबंदी लागू करण्यात आली, नक्कीच व्यापाऱ्यावर परिणाम होतच आहे, एकूण परिस्थिती कशी आहे? नक्कीच ही घटना एकदम दुर्दैवी होती, आम्हालाही वाटलं नाही, खूप दुःखद घटना आहे। परंतु एकच म्हणेल की व्यापार तर आता संचारबंदीमुळे आमचा प्रभावित आहेच। लवकरात लवकर हा नॉर्मल झाला पाहिजे आणि ज्याप्रमाणे स्थिती सांभाळल्या गेली आमच्या मुख्यमंत्र्यांकडनं आणि आमचे लोकल जे आमदार आहे प्रवीण दटकेजींकडनं, त्याच्यामुळे आम्हाला खूप दिलासा आहे आणि मला असं वाटतं की आज उद्यामध्ये हे सगळं नॉर्मल होईल। त्याच्यामुळे आम्ही खूप आशावादी आहे, कारण की काही दिवसानंतर गुढीपाडवासारखा एक मोठा सण व्यापाऱ्यांसमोर आहे, त्यांनी सगळी तयारी केलेली आहे आणि त्याच्यानंतर अक्षय तृतीया आणि लग्न सराचा सीझन आहे। त्याच्यामुळे हा आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा वेळ आहे। त्याच्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने लवकरात लवकर ही स्थिती ज्याप्रमाणे सांभाळली आणि त्याचप्रमाणे लवकरात लवकर संचारबंदी दूर होऊन मार्केट ओपन व्हावं अशी विनंती आहे। सर, सराफा व्यापार आपला खूप मोठा आहे, जुनं बाजारपेठ आहे, दूरदूरून इथे म्हणजे अनेक व्यापारी येतात किंवा इथून व्यापार केला जातो। आपल्या सराफा व्यवसायावर याचा काय परिणाम झालेला आहे? एका दिवसाचा आपण म्हणून भले नुकसान असेल किंवा किती कोटींचा व्यापार बघा, नक्कीच व्यापाऱ्यांचं नुकसान झालंच आहे, सरकारचं पण नुकसान झालेलं आहे। ज्याप्रमाणे व्यापारी व्यापार करतो तेव्हा GST किंवा टॅक्सच्या माध्यमातून सरकारला पण उत्पन्न होतं, तर कुठे ना कुठे व्यापार तर खूप प्रभावित झाला आहे आणि व्यापारच नाही हो, आपलं कुठेतरी एक मनोबल याच्यात हल्लेलं आहे या घटनेमुळे। आणि मला असं वाटतं आहे की लवकरात लवकर हे चांगलं होईल, कारण की जी सोमवारची रात्रीची घटना आहे त्याच्यानंतर मंगळवारचा कालचा दिवस आणि आज आतापर्यंत कुठलीच अशी घटना घडलेली नाही, त्याच्यामुळे कॉन्फिडन्स वाढतो आहे। आणि मला असं वाटतं 98 वर्षानंतर ही घटना जेव्हा घडली महालात पुन्हा न घडो आणि एक चांगला माहोल आणि चांगला व्यापाऱ्यांना एक माहोल मिळेल तर चांगलं होईल। सर, धन्यवाद। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, खरं तर आपण पाहतोय हिंसाचारामुळे मोठं नुकसान होतं, हे तर सत्यच आहे। मात्र एकीकडे आपण पाहिलं तोडफोड झाली, जाळपोळ झाली, त्याचं नुकसान वेगळं। मात्र आता रमजान आणि पाडव्याच्या तोंडावरती बाजारपेठा ठप्प आहेत, काय सांगशील सविस्तर? नक्कीच अतिशय महत्त्वाची म्हणावं लागेल, कारण गुढीपाडवा आहे, रमजानचा महिना सुरू आहे आणि अशी घटना झाली सोमवारी, ज्यामुळे 3 पोलिसांचे 3 झोन आहेत, त्या 3 झोनमधील 11 पोलीस स्टेशनमध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे। आणि ही जी संचारबंदी लावण्यात आलेली आहे तो संपूर्ण परिसर जो आहे तो होलसेल मार्केटचा आहे। या परिसरामध्ये पेनाच्या पिनपासून, शाईच्या पिनपासून ते अख्खे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट्स होतात, मोठे व्यापारी असतात, होलसेलचे व्यापारी असतात, मालाची ने आण असते, जो घरी लागणारा किराणा असतो, तेल असतो, कापड असतो, ज्वेलरी आहे, कन्स्ट्रक्शनची कामे, हा संपूर्ण जो परिसर आहे तो या धंद्याने आणि व्यावसायिकांनी गजबजलेला परिसर आहे। मात्र या परिसरामध्ये संचारबंदी लावण्यात आलेली आहे आणि त्यामुळे जो आहे तो मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। पहिल्या दिवसाचा जर विचार केला तर सुमारे 250 कोटींच्या व्यापारावर याचा परिणाम किंवा प्रभावित झाल्याचं दिसून येत आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बाजारपेठा नेमक्या केव्हा पूर्ववत होतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद।